मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्थ हा काव्याची वाट पाहत बाहेर असतो। आता तेवढ्यातच काव्या घाई गडबडीत तेथे येते तर लगेचच गाडीचा दरवाजा पार्थ उघडतो। मग काव्या लगबगीनेच गाडीत बसते आणि लगेचच आपलं पुस्तक काढून वाचू लागते। तेव्हा पार्थसुद्धा आता ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि सीट बेल्ट लावतो आणि काव्य दिसेल अशा दिशेने तो आरसा आता व्यवस्थित सेट करून घेतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसतो, कारण काव्या आज काहीही हुज्जत न घालता गाडीत बसलेली असते आणि त्यामुळेच त्याला खूप आनंद झालेला असतो। आणि त्यानंतर तो लगेचच तिला अकॅडमीमध्ये सोडण्यासाठी जातो। तर दुसरीकडे मानिनी ही भाजी निवडत बसलेली असते। तेवढ्यातच मिथून तेथे येतो आणि म्हणतो, वहिनी मला काय म्हणायचंय। तो आता एक पेपर घेऊन आलेला असतो आणि म्हणतो, अहो लग्न जमवण्याचा उद्योग आजकाल खूप फॉर्ममध्ये आहे हो। त्यावेळी मानिनी म्हणते, असं आहे का? अहो पण लग्न जमवणं हे पूर्वीसुद्धा फॉर्ममध्येच होतं की, आणि आता फक्त त्याचा उद्योग केलाय लोकांनी। तुम्हाला आठवतंय का, पूर्वीच्या आत्या मावशा लग्न जमवायला अगदी तयारच असायच्या। म्हणजे एखाद्या लग्नात एखादी चुणचुणीत मुलगी दिसली की मावशांच्या डोक्यात लगेचच सुरू व्हायचं, आणि त्याच लग्नात जर का एखादा देखणा मुलगा दिसला आणि दोन्हीही कुटुंब आपल्या ओळखीचीच आहे असं वाटलं तर लगेचच पर्स वगैरे घेऊन लग्न जमवायला निघाल्या। आणि पूर्वी या मध्यस्थांना किती मान मिळायचा नाही। त्यावेळी मिथुनराव म्हणतात, पूर्वी फक्त मान मिळायचा आणि आता धनसुद्धा मिळतंय। मग आता पुढे तो सांगू लागतो, पहा ना ही जाहिरातच आता 10 लाख रुपयाची असेल। मला काय वाटतंय वहिनी, हा लग्न जुळवण्याचा उद्योग सुरू करू की काय? यामुळे दोन गोष्टी होतील, पैसे पण मिळतील आणि लोकसेवा सुद्धा होईल। त्यावरती मानिनी हसते आणि म्हणते, बसा जरा तुम्ही बसा। मग आता मिथून तेथे बसतो। त्यावेळी आता मानिनी म्हणते, तुमची आयडिया चांगली आहे तशी भाऊजी, पण जमवलेली लग्न टिकतायत का? त्या दोघांचे संसार सुरळीत चालू आहेत का, हे सुद्धा बघायला हवंच ना। त्यावेळी आता मिथून लगेचच हसतो आणि म्हणतो, वहिनी आपण एखाद्या आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि आपल्याला पाहिजे तसं चविष्ट स्वादिष्ट जेवण त्यांना बनवून दिलं, ते त्याचं काम झालं, पण ते जेवण तुम्हाला पचेल की नाही याची गॅरंटी तो देईलच कसा? हे अगदी तसंच आहे। आता इव्हेंटवाले लग्न हे जुळवून देणारच, पण तुमचा संसार सुरळीत सुरू आहे की नाही याची काळजी कशाला घेतील ते? ती तर आपल्यालाच घ्यायची आहे ना। त्यावेळी आता मानिनी म्हणते, हो ते तर बरोबर आहे। अहो ते काळजी करणार नाही, पण आपल्या घरातली लग्न नीट सुरळीत चालू आहे का आणि संसार सुखाने होतायत का, हे आता आपणच नको का बघायला? त्यावेळी मिथून तोंडालाच हात लावतो आणि आश्चर्याने विचारतो, म्हणजे? मग त्यावेळी मानिनी म्हणते, म्हणजे बाहेरची लग्न जमवण्याचा जो तुम्ही विचार करताय, अहो आपल्या घरामध्ये तर 2-2 लग्न झाली आहेत। त्यांची लग्न तरी कुठे मार्गी लागली आहेत अजून, आपण त्यांच्याकडेच लक्ष देऊयात आता, चालेल ना, असं ती मिथूनला म्हणते। तेव्हा मिथूनसुद्धा त्याचाच विचार करतो। तर दुसरीकडे जे क्लायंट पार्थला भेटायला आलेले असतात तेव्हा आता पार्थचं ते विशेष करून कौतुक करतात आणि त्याच्या पार्टनरचं सुद्धा, म्हणजे रम्याचं। क्लायंट म्हणतात की कसं आहे ना, अहो तुमची पार्टनर खरंच खूप कमाल आहे, हुशार आहे, आणि तिने दिलेले जे कलर ऑप्शन्स आहेत ना ते माझ्या मिसेसला खरं तर खूप आवडले। अहो घर तर तुम्ही अगदी उत्कृष्टच बांधलं, परंतु तुमच्या पार्टनरने त्याचं इंटेरियर अगदी उत्कृष्टच केलं, कमाल केली त्यांनी। तेवढ्यातच रम्या आता फाईल घेऊन तेथे येते। रम्याला पाहताच आता लगेचच ते क्लायंट म्हणतात, हे पहा तुमची पार्टनर आली आहे। तेव्हा पार्थला आता ते जरा वेगळंच वाटतं। मग पुढे आता लगेचच ते क्लायंट म्हणू लागतात, रम्या मॅडम हे पहा, किचनचं इंटेरियर ज्या पद्धतीने तुम्ही केलंय ना ते पाहून खरंच आम्हाला खूप छान वाटलं। सर्व नातेवाईकांमध्ये आमची कॉलर अगदी टाईट होणार। त्यावेळी रम्या हसतच थँक्यू सो मच सर असं म्हणते। त्यानंतर पुन्हा ते क्लायंट म्हणतात की पालघरला आमची जागा आहे आणि तेथे मोठं फार्म हाऊस बांधायचं आहे, अर्थात ते तुम्हीच बांधणार आहात, परंतु त्याचं इंटेरियर आहे ना ते फक्त रम्या मॅडम करतील। त्यावेळी पार्थ आता हो असं म्हणतो। त्यानंतर ते क्लायंट आता लगेचच तेथून जातात। मग आता रम्या म्हणते की पार्थ पाहिलं, अरे त्यांना आपलं काम आवडलं। अरे जर एक काम आवडल्यानंतर दुसरं काम लगेचच त्यांनी दिलंय, तर असं प्रत्येक क्लायंटच्या बाबतीत झाल्यावर किती छान होईल ना पार्थ, असं म्हणून ती त्याचं स्वप्न रंगवते। तेव्हा आता पार्थ पण खुश होतो आणि म्हणतो, थँक्यू रम्या,
हे बघ, छान काम तर तू केलंच आहेस, परंतु ऑफिस जॉईन केल्या केल्या खरंच तू सर्वांचं मन जिंकून घेतलंस आणि तुझ्या कामाची दखल घ्यायला तू लोकांना भाग पाडलंस. तेव्हा रम्या हसते आणि म्हणते, पार्थ, माझ्या कामाची दखल फक्त तू घेतली ना तरीही माझ्यासाठी ते पुरेसं आहे. आता रम्याच्या बोलण्याचा हेतूच वेगळा असतो आणि पार्थला बरोबरच तो समजत असतो. दुसरीकडे मिथुन म्हणतो, आय लाईक दिस. मला हे कळतच नव्हतं एवढे दिवस. माझ्या डोक्यात ना ट्यूबच पेटली नाही. मग आता खरं तर आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करायला हवी. नसती लग्न जुळवून फायदा नाही हो. ती लग्न अशी टिकली पाहिजेत. माझ्याकडे ना अशा भरपूर आयडिया आहेत. त्या दोघांचे संसार ना मार्गी लागलेच पाहिजेत. त्यावेळी आता मानिनी विचारते, जसं की? मग आता त्यावेळी लगेचच मिथुन म्हणतो की जसं की आपण या कपलला ना आता हनीमूनला पाठवूयात. त्यावेळी मानिनी डोक्याला हात लावते आणि म्हणते, अहो, इथे जर त्यांच्यामध्ये भांडणं झाली तर मध्ये पडायला आपण असतो तरी, आणि ते जर हनीमूनला गेले आणि एकमेकांचे गळे धरले तर मध्ये पडणार कोण? त्यानंतर मिथुन म्हणतो, ही आयडिया कॅन्सल. मग आपण त्यांना देवदर्शनाला किंवा यात्रेला पाठवूयात, चालेल ना? त्यावेळी मानिनी म्हणते, भाऊजी, अहो, तुम्हाला काय वाटतंय ते चौघेसुद्धा देवाला घाबरतील? अजिबातच नाही. अहो, साधं नाक्यावरच्या मंदिरात जाऊन या म्हटलं तर फक्त नंदिनी गेली होती, बाकी कुणीच गेलं नाही. आणि मग यात्रेला कुठे जातील? तेव्हा मिथुन मात्र एक एक कल्पना आता सुचवत असतो आणि मानिनीला लगेचच सांगतो. तेव्हा तो म्हणतो की माझ्या डोक्यात एक आयडिया आहे आणि फायनल आयडिया. आपण यांना पार्टीला पाठवूया, नाटकाला पाठवूयात किंवा सिनेमाला सुद्धा पाठवूयात. मग त्यानंतर आता तो म्हणतो, कसं आहे ना, ते एकमेकांशेजारी बसतील, त्याचबरोबर आपली मुलं त्यांच्या बायकांना गजरे देतील, इंटरवल झाल्यानंतर लगेचच गरम गरम वडापाव सुद्धा खातील. मग त्यावेळी मानिनी म्हणते, मला नाही वाटत ह्या आयडिया काही वर्क करतील. मला असं वाटतंय भाऊजी, आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपण विचार करायला हवा. माझं जर काम हे करून दिलं ना तुम्ही भाऊजी, तर म्हणाल त्या बिझनेसला मी मदत करेन, असं मानिनी आता मिथुनला शब्द देते. त्यावेळी मिथुन खुश होत लगेचच म्हणतो, आय लाईक धिस वहिनी. यांच्या संसाराची घडी आणि लग्नाची जोडी मी फिक्स बसवणार म्हणजे बसवणार. आणि वहिनी, तुम्ही मला जे काम दिलं आहे ना ते मी अगदी मनापासून करेल, असा आता मिथुन शब्द देतो. हिंदीतूनच तो डायलॉग बोलतो, त्यामुळे मानिनी हो असं म्हणते. त्यानंतर मिथुन लगेचच तेथून जातो. तेव्हा आता मानिनी हसते आणि म्हणते, मिथुन भाऊजी जोशमध्ये आले ना तर हिंदी बोलतात, म्हणून ती मिथुनचाच विचार करते. इकडे आता पार्थ हा रम्याला म्हणतो की रम्या, ते सगळं ठीक आहे अगं, परंतु तू तुझी ओळख अशी लोकांना, क्लायंटला पार्टनर म्हणून का करून दिलीस? त्यावेळी रम्या म्हणते, पार्थ, अरे तू तर म्हणाला होता ना मागच्या वेळी की आपण दोघे आता इथून पुढे पार्टनर आहोत म्हणून, मग तू लगेचच विसरलास का पार्थ? तेव्हा तो म्हणतो, एक फ्रेंडली जेस्चर होतं आणि तुझ्या कामाचं कौतुक होतं. आणि टेक्निकली बघायला गेलं तर एका आर्किटेक्टचा पार्टनर हा एक आर्किटेक्टच असू शकतो. त्यावेळी रम्या आता लगेचच म्हणते, सॉरी पार्थ, माझं चुकलं. इथून पुढे मी माझी ओळख कंपनीचे एम्प्लॉई अशी करून देईल. त्यानंतर आता लगेचच रम्या ही तेथून जाऊ लागते. पार्थ हा तिला अडवतो आणि म्हणतो, रम्या, आपण एक काम करू शकतो. तुझ्यासाठी ना एक डेस्टिनेशन शोधूयात आणि तेथे क्रिएटिव्ह हेड ऑफ डिझाईन अँड डेकोर. तुला कसं वाटतंय हे? रम्या आता विचार करते आणि म्हणते, खरंच पार्थ, ही पोस्ट काय मस्त आहे ना, आणि तुझे विचार खरंच खूप पार्थ चांगले आहे आणि तुझ्यामुळेच मला आज एक नवीन ओळख सुद्धा मिळाली. ती आता खूपच खुश असते आणि मग पार्थला सतत म्हणते की तुला सांगू पार्थ, मी इथे काम करायला आल्यापासून ना मला खूप छान वाटतंय. घरी जाऊन ना अशी शांत झोप लागते मला, आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. सो असं म्हणून ती आता त्याच्या हातामध्ये हात मिळवते आणि त्याला थँक्यू असं म्हणते. त्यानंतर रात्री आता घरी सर्वजणच हॉलमध्ये बसलेले असतात. मग आता सर्वजण खूप खुश असतात. तर मिथुन आता सर्वांना म्हणतो की चला आता एन्जॉय करायचं आहे. मग त्यावेळी आता मानिनी म्हणते, खरंच खूप छान वाटतंय. घरातील सर्वजण असे एकत्र निवांत गप्पा मारत बसले आहेत. मला ना असं खूप आवडतं. त्यावेळी विक्रम म्हणतो, हो ना, अगदी छान वाटतं. आणि त्यातल्या त्यात रम्याच्या हातचं फ्रूट सलाड, मग काय सोने पे सुहागा. तेव्हा रम्या आता खूपच खुश होते. नंदिनी, काव्यासुद्धा तिथे बसलेल्या असतात. मग रम्या म्हणते, थँक्यू मामा. मला तर वाटलं होतं की मागे जे काही घडलं त्यामुळे तुम्ही माझ्यावर जरा चिडले असाल. माझ्याबरोबर कुणीही बोलणार नाही. तेव्हा आता लगेचच
विक्रम म्हणतो, रम्या मी तुझ्यावर असा आयुष्यभर चिडून बसणार आहे का नाही ना? अगं याला तर फॅमिली म्हणतात. मग मानिनी म्हणते, अगदी खरं. मग आता पुढे विक्रम कौतुक करताना रम्याचं थकत नाही आणि म्हणतो, खरंच कौतुक करावं ना तेवढे पुरं आहे. कारण ज्या पद्धतीने तू ऑफिसमध्ये काम करायला लागली आहेस खरंच खूप छान. त्यावेळी आता थँक्यू मामा असं ती म्हणते. आणि तुला कुणी काही सांगितलं का असं विचारते. त्यावेळी विक्रम आता लगेचच म्हणतो, कुणी सांगितलं म्हणजे क्लायंट आहेत ना माझे सांगायला, त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ऑफिसमध्ये माझी माणसं पेरलेली आहेत, त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं. कुठे कुणाचं काय काम सुरू आहे ते लगेचच मला सगळं काही सांगतात. आणि कसं आहे ना रम्या, कामसुद्धा अगदी जोरात सुरू आहे. त्यानंतर आता रम्याचं कम्युनिकेशन स्किलसुद्धा अगदी उत्तम आहे. आणि पार्थ तुला सांगू, अरे रम्याची आता ऑफिसमध्ये तुला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे असं आता तिचं कौतुक करत आता विक्रम म्हणत असतो. तेव्हा नंदिनीला जरा हे आता खटकतंच आणि ती काव्याकडे पाहते. त्यानंतर पार्थ आता म्हणतो, पण बाबा त्याच क्लायंटला पालघरमध्ये फार्म हाऊस बांधायचे आणि त्यांचं स्पेसिफिक असं म्हणणं आहे की रम्यास त्याचं इंटेरियर करणार. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो. मग वसू म्हणते की रम्या, अरे वा, खरंच मला ना तुझा खूप अभिमान वाटतो बाळा. त्यानंतर आता मिथून म्हणतो, हे काही बरोबर नाही, कारण रम्याचं कौतुक करण्यासाठी चॉकलेट्स तर आणले आहे, आपल्या गप्पासुद्धा आता होत आल्या आहेत, परंतु चॉकलेट्स काही अजून तोंडात गेले नाही. थांबा हा काका, मी लगेचच देते असं म्हणून ती सगळ्यांना चॉकलेट्स देते. त्यावेळी आता काव्याला चॉकलेट ती देत असते. मग काव्या लगेचच, कॉंग्रॅच्युलेशन्स रम्या, तुला जे जे करायचं आहे ते तुला करायला मिळो असं म्हणते. तेव्हा ती नंदिनीला सुद्धा चॉकलेट्स देते. तर नंदिनी म्हणते की अशी छान काम करत राहा. मग आता लगेचच ती वसूकडे सुद्धा जाते. तर वसू म्हणते की मला वाटलं मला विसरली की काय तू चॉकलेट्स द्यायला. ती म्हणते, काय गाय, मी कधी विसरेल का तुला. मग त्यानंतर विक्रम हा लगेचच रम्याकडे 2 चॉकलेट्स मागतो. तर मानिनी चॉकलेट घेत नाही म्हणून वसूला जरा रागाच येतो. त्यानंतर पार्थसमोर चॉकलेट आता पुढे करत लगेचच ती म्हणते, घे ना पार्थ, तू हो म्हणालास ना म्हणून मी हे सगळं काही करू शकले. मग आता ती 2-2 चॉकलेट्स घ्यायला सांगते. तेव्हा पार्थ म्हणतो, ॲक्च्युली मला आता कॉफी पिण्याची इच्छा झाली आहे, मिळेल कॉफी. तेव्हा ती आता खूपच खुश होते आणि म्हणते, ते तर माझं आवडतं काम आहे, त्यामुळे मी सगळ्यांसाठी ना आता छान अशी कॉफी बनवते, बसा हा सर्वांनी. मग आता लगबगीने ती निघालेलीच असते. त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं थांब थांब रम्या जरा. मग सगळेजण नंदिनीकडे पाहू लागतात. तेव्हा रम्या विचारते, काय झालं. मग नंदिनी म्हणते, अगं श्वास तरी घे थोडा, कारण अगं ऑफिसमध्ये सुद्धा तूच काम करते, आता चॉकलेट्ससुद्धा तूच आणले, फ्रूट सलाडसुद्धा तूच केलंस, आता कॉफीसुद्धा सर्वांसाठी तूच बनवणार का. असं नको करूस, अगं जरा मोकळा श्वास घे, किती काम करतेस तू, दमत असशील ना. मग आम्ही करतो ना काही काम, आम्हाला सुद्धा थोडा त्रास होऊ दे की. आता नंदिनी वसू आत्याला म्हणते. तेव्हा सर्वांसमोर आता वसू आत्याचा नाईलाज होतो आणि ती हो असं म्हणते. आता मानिनीला लगेचच समजतं की नंदिनीने बरोबर रम्याला आता गप्प बसवले, म्हणून ती विक्रमकडे पाहून हळूच हसते, पण कुणाला कळू देत नाही. त्यानंतर आता कॉफी कोण बनवणार हा प्रश्न तर पडलेला असतो. तेव्हा आता लगेचच नंदिनी म्हणते की कॉफी ना आता काव्या बनवेल सर्वांसाठी. हां, तेव्हा काव्या म्हणते, नाही नंदिनी ताई, मी का बनवू. असं म्हटल्याबरोबरच आता नंदिनी तिच्या तोंडामध्ये चॉकलेट्स टाकते आणि म्हणते की चल बनव कॉफी चल. असं म्हणून जबरदस्तीनेच ती काव्याला आता लगेचच किचनमध्ये घेऊन जाते. तेव्हा मिथूनसुद्धा तेथून उठतो आणि म्हणतो, आलोच मी हा, जरा 5 मिनिटांमध्ये. तर आता रम्याचा प्लॅन हा पूर्णपणे फसलेला असतो, कारण तिलाच आता पार्थसाठी स्पेशल सिनेमन कॉफी बनवायची असते, परंतु आता नंदिनीने तिचा प्लॅनच फुस केलेला असतो, त्यामुळे ती आता एकटीच रागात तेथे बसलेली असते. इकडे जीवा हा रूममध्ये असतो. तेव्हा मिथून तेथे जातो. तेव्हा येऊ का रे जीवा आतमध्ये, असं आता लगेचच मिथून विचारतो. त्यावेळी जीवा म्हणतो, अरे ये की काका, तू कधीपासून विचारायला लागला. तेव्हा आता लगेचच ही काय आता ब्रह्मचारी माणसांची मठी नाही राहिली. झालेल्या 2 जीवांचा हा रंगमहाल झालाय, पण लग्न झालेल्या कपलच्या रूममध्ये ना नॉक करून जायचं असतं, नाहीतर हे असं होतं. तेव्हा जीवा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, काका तू कधी काय बोलशील ना सांगताच येत नाही बाबा.
त्यावेळी मिथून आता म्हणतो की अरे मी तर बोलतोच आहे बाळा, पण तू का मुक्याचं व्रत घेतलंय? या वयामध्ये तर असं वेगळ्या मुक्याचं व्रत घेतलं पाहिजे. तेव्हा जीवा आता हसतो. त्यानंतर जीवा म्हणतो की तू ना कधी काय बोलशील अंदाजच नाही. मग आता मिथून म्हणतो कुणाशी बोलू मी? कधी एकेकाळी जीवाला जीव देणारा माझा जीवा हा मित्र होता. सर्वांची आम्ही फिरकी घ्यायचो. तो हरवला माझा मित्र. मग त्यावेळी जीवा म्हणतो लाईफने त्या अतिउत्साही मित्राची फिरकीच घेतली आणि अशी फिरकी घेतली ना तो जीवा आता काहीच कामाचा राहिला नाही, असं जीवा म्हणतो. मग आता मिथून म्हणतो अरे आपण अगोदर गप्पा मारत असताना सर्वांची फिरकी घ्यायचो, परंतु तू आता ना एकदम मोका झाला आहेस. तू नव्हता रे असा जीवा. त्यावेळी जीवा इमोशनल होतो आणि म्हणतो तसं नाही आहे. कसं आहे ना, आधीचा जीवा जास्त जरा हवेत उडायचा, पण आताच ना एकदम मस्त आहे. कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. तू आधीच्या जीवाला मिस करतोय, पण त्याच्या अगोदरच्या आयुष्यातले गुंते तरी तुला कुठे माहीत आहेत. गुंता कसा असतो, एकदा का गुंतला तर सोडवता येत नाही आणि सोडवायला गेलं तर तो अजून अजून गुंतत राहतो. अगदी तसंच झालंय रे माझं. मग त्यावेळी आता लगेचच मिथून म्हणतो अरे मित्रा, इयरफोन कितीही गुंतला त्यातून गाणं ऐकू यायचं बंद होतं का? नाही ना. तसंच आयुष्याचं गाणं गात असताना मध्ये ठसका लागला ना, मग जिथून ठसका लागला ना तिथून ठसक्यात सुरू करायचंच. अरे बेसूर तर बेसूर पण गातच राहायचं. मग त्यावेळी जोपर्यंत आहे श्वास तोपर्यंत दिल खुलास, आणि ज्या दिवशी बंद पडेल ना आपला श्वास त्या दिवशी सगळा फक्त भास. अरे मस्त कल्ला करूयात, त्यांची फिरकी घेऊयात. आपल्याकडे 2 गिराहिक आले आहेत, काव्या आणि नंदिनी. तर आता काव्याचं नाव घेता जीवा एकदम गप्पच राहतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्या दोघीही किचनमध्ये असतात. तेव्हा तू मला कॉफी का बनवायला सांगितली असं काव्या विचारते. तर आता नंदिनी लगेचच म्हणते अगं का बनवायला सांगितली म्हणजे सगळ्यांना लेट नाईट कॉफी प्यावीशी वाटते, त्याचबरोबर सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्यात. तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते सगळ्यांना कॉफी प्यायचीच नव्हती, बाहेर जे आर्किटेक्ट बसले आहेत ना नाच फक्त कॉफी प्यायची होती. मग त्यावेळी नंदिनी हसते आणि विचारते काय गं तुमच्यात नवऱ्याचं नाव घेत नाही का? मग काव्या म्हणते ताई. मग त्यावेळी आता नंदिनी म्हणते ठीक आहे अगं काव्या, कसं आहे ना चांगलंच आहे ना, पार्थ तुझ्या हातची कॉफी पितायत ते, आणि तू जर नसती केली ना तर त्या रम्यानेच कॉफी बनवली असती, आणि तुला यामध्ये काहीच वावगं नाही वाटत का? त्यावेळी काव्या विचारते काय वावगं वाटायचंय त्यात? तिला कॉफी करू दे, तिला पार्थबरोबर लग्न करू दे, मला काहीही फरक पडत नाहीये. तेव्हा नंदिनी आता चिडून म्हणते काव्या तोंडाला येईल ते बोलू नकोस ग. तेव्हा ती आता स्पष्टपणे म्हणते बघ मला पार्थबद्दल ना काही वाटणार नाही आणि कधीही वाटू शकत नाही. तू उगीच मला सल्ले देत जाऊ नको, त्या रम्याला काय करायचं असेल ना ते करू देत. तेव्हा तू कशी बोलतीयस ग, किती चांगले आहेत ते पार्थ, असं म्हणून नंदिनी तिला समजावू लागते. आणि तू ना रम्याकडून काहीतरी शिकायला हवं. तू पाहतीयस ना पार्थचं ऐकण्यासाठी ती सतत आपली रेडी असते, आणि फक्त पार्थचा सहवास मिळावा म्हणून ती ऑफिसमध्ये सुद्धा जायला लागली. आणि आता तर ड्रेसिंग स्टाईलसुद्धा बदलली आहे, तू पाहिली आहे ना? कळतोय का तुला यातला अर्थ, असं नंदिनी विचारते. त्यावेळी काव्या वैतागूनच म्हणते काय आहे आता अर्थ? त्यावेळी नंदिनी म्हणते एखादी मुलगी एखाद्या मुलाचं लक्ष वेधून घेण्यासाठी जर एवढे प्रयत्न करत असेल तर त्याचा परिणाम काय होईल ना हे मी तुला सांगायला नको. त्यावेळी आता काव्या म्हणते की तीच तर गंमत आहे ना ताई, रम्या हे सगळं काही करतीये ते तुला दिसतंय. अगं कारण तिला अजूनही पार्थ हे आवडतात, आणि ती जे काही करतीये ना ते मी करावं अशी अपेक्षा कशी करू शकतेस ग ताई तू? हे बघ ताई, बाकी मी तुझं सगळं काही ऐकेन, परंतु हे नाही ऐकू शकत. आणि तुला तुझं लग्न मान्य आहे, तू स्वीकारलं आहेस, पण मला माझं लग्न अजूनही मान्य नाहीये. त्यामुळे तू तुझ्या संसारात ना आता खुशच राहा, आणि माझं माझ्या नशिबावर सोड, असं म्हणून ती कॉफीचा ट्रे घेते आणि लगेचच बाहेर जाते. इकडे सर्वजण गप्पा मारत असतात. तेव्हा आता लगेचच काव्या तेथे कॉफी घेऊन येते आणि मानिनीला देऊ करते. तेव्हा मानिनी म्हणते अगं अगोदर पार्थला दे. मग आता लगेचच ती पार्थला कॉफी देते. तेव्हा पार्थ थँक्यू असं म्हणतो. तर रम्या कॉफी घेण्यासाठी नकार देत असते. तर मानिनी म्हणते अगं एवढी कॉफी कॉफी करत असते तर घे की आता कॉफी. मग नाईलाजाने रम्याला कॉफी घ्यावी लागते. आता काव्या ही कॉफी देत असताना मागून जीवा येतो, तिचं लक्षच नसतं, त्यामुळे आता जोरातच ती जीवाला धडकते. त्यामुळे त्याच्या अंगावरच आता कॉफी सांडते. तेव्हा त्याला आता त्रास होऊ लागतो आणि तो लगेचच आता रूममध्ये जातो.
जातो। त्यावेळी सर्वजण आता तेथून नंदिनी आता जीवाची खूप काळजी करते ते पाहून आता काव्याला धक्काच बसतो। त्यानंतर आता लगेचच वसू म्हणते की काय ग बघ जबरदस्तीने कॉफी बनवायला सांगितली नाही असं होतं। तेव्हा रम्या म्हणते जाऊ दे ना ग आई, तू तरी पण ना कशाला उगीच वाद वाढवतेस। मग वसू आपली गप्प बसते। त्यानंतर आता जीवासाठी कॉफी मी बनवून आणते असं लगेचच रम्या म्हणते। तेव्हा काव्या म्हणते नको राहू दे, माझ्यामुळे झाले ना, मग मी घेऊन येते कॉफी। तर आता लगेचच ती किचनमध्ये जाते, कॉफी बनवायला घेते। त्यावेळी आता नंदिनी म्हणते आई मी पाहून येते हां। मग ती रूममध्ये जायला निघते तर इकडे काव्याचं नाव जे छातीवर कोरलेलं असतं त्या नावाकडे आता जीवा पाहतच राहतो। त्याला ते सर्व क्षण आठवू लागतात। तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि त्याच्या छातीवर असणारा टॅटू पाहते पण तिला पूर्ण नाव दिसत नाही। नंदिनी तेथे आली आहे हे समजतात जीवा लगेचच आपलं व्यवस्थित शर्ट घालतो आणि बाहेर जायला निघतो। त्यावेळी नंदिनी म्हणते की तुमच्या छातीवर टॅटू आहे ना, मी पाहिलं। जीवा घाबरतो आणि विचारतो खरंच? तेव्हा ती म्हणते हो, परंतु क असं नाव मी पाहिलं आहे त्याच्यावर। तेव्हा तो जरा गोंधळतो आणि हो नाही असं करतो, जायला निघतो। तेव्हा नंदिनी विचारते कोणाचं नाव आहे? मग जीवा अजूनच घाबरतो। मग तुमच्या घरामध्ये आई बाबा किंवा भाऊ यापैकी कुणाचंच नाव क वरनं सुरू होत नाही असंही नंदिनी विचारते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी विचारते तुमचं एकतर्फी प्रेम होतं ना? तेव्हा जीवा आता काहीच उत्तर देत नाही। रम्या ही नंदिनी जीवाच्या आता रूमजवळ जाते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते। तर मानिनी बरोबर तिला आता तेथून घेऊन जाते। इकडे आता काव्या म्हणते जीवा माझ्यामुळे तुला ना आमच्या रूममध्ये अँटीसेप्टिक क्रीम आहे, मी घेऊन येते। तेव्हा तो म्हणतो जखमा देणाऱ्यांनी मलम लावायचा नाही। तेव्हा काव्याला वाईट वाटतं। त्यानंतर नंदिनी आता किचनमध्ये असते तेव्हा मानिनी विचारते क वरनं मुलींची नावं काय असू शकतील? तेव्हा ती विचारते तुम्हाला कळलं का? मग मला कालच समजलं असं मानिनी म्हणते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।